कारण किटारांचा वास बरोबर 12 ते 12:15 या दरम्यान त्या दरम्यान आपण पुढे 5 मिनिटांमध्ये टाकणार. ऐका, तुकोबाला म्हणतात पिंड पदावरी दिला आपुया कधी. अरे देवा, देह नावाच्या पिंड मी तुला अर्पण केलाय, म्हणून मला गळेला जाऊन पिंडदान करायची गरज नाही. आजच्या दिवशी ब्राह्मण काकांना बोलवतात, विधी सांगतो. आजच्या दिवशी ब्राह्मण काकांना बोलवलं जातं, त्यांच्याकडून पूजा होम हवन हा विधी केला जातो. सामान्यपणानं भातापासून मुलगा किंवा गोळा किंवा पिंड तयार करतो आणि घरातली सगळी मंडळी महाराजच्या पिंडाचं पूजन करतात. आजही जर तुम्ही मावळ गेला, मुळशी या भागामध्ये जर गेला तर आजच्या दिवशी वर्ष स्वराच्या दिवशी प्रतिमा पूजनाला म्हणजे फोटो पूजनाला महत्व नाही. आजच्या दिवशी जमलेली सगळी मंडळी जो घरामध्ये पिंड पूजन केला होता त्या घरातल्या त्या आजीच्या त्या मुलांनी पत्रावळी सहित तो पिंड बाहेर आणायचा आहे आणि अशी मध्ये जागा केलेली असते. त्या जागेमध्ये तिकडून पिंड घेऊन यावा आणि येताना सगळ्यांनी त्याच्यावर फुलं टाकले. अशी तिकडच्या भागात पद्धत आहे. आपण फोटोवर फुलं टाकतो, पण तो श्रद्धेचा भाग आहे. ज्या त्या भागात वेगळी पद्धत असते. तो पिंड तयार करायचा आहे. शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या वस्तू टाकाव्या. तीळ, तांदूळ, सातू वगैरे ह्या 5 वस्तू टाकाव्या आणि तो मुटका गोळा तयार करावा. आणि तो पुजलेला पिंड आहे, त्या पुजलेल्या पिंडाला महाराज 2 पद्धती आहेत. पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये सोडावा किंवा घराच्या वरती छतावर ठेवावा. कारण सावडायच्या विधीला, दशक्रिया विधीला जर समजा त्या पिंडाला कावळा शिवला नसला तर आजच्या वर्ष श्राद्धाच्या पिंडाला जरी कावळा शिवला तरी आजीवन मुक्ती मिळते असा ईश्वरी संकेत आहे. पिंडाला कावळा का शिवावा एवढे 2 मिनिटाची गोष्ट सांगून शेवा सांगतो. एकदा काय झालं, चित्रकूट पर्वतावर प्रभू राम सीता माता दोघं वनवासाच्या प्रसंगामध्ये वनात होती आणि सकाळ सकाळी सीता मातेनं स्नान वगैरे केलेलं आहे आणि कोवळ्या वनाला सीता माता बसलेल्या आहेत. तेवढ्या इंद्राची सेवा करणारा विक्रौंच नावाचा गंधर्व त्याने कामचुकारपणा केला आणि गंधर्वाला राग आला. इंद्राला राग आला, गंधर्वाला शाप दिला. म्हणले, गंधर्वा तू कावळा होऊन पडशील. तो गंधर्व होता पण कावळा झाला आणि फिरत 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 तो चित्रकूट पर्वतावर आला. सकाळ सकाळी सीता माता एकट्याच कोट्यावर बसल्या होत्या. सीता मातेला त्या कावळ्यानं म्हणजे क्रौंच गंधर्वानं स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर सीता मातेच्या ध्यानात आलं, अरे हा कोणतरी वासनेनं प्रेरित झालेला
क्रूर पापकर्मी कोणीतरी दिसतोय. सीतामातेला अंतर्ज्ञानानं जाणलं, अरे हा गंधर्व आहे, हा शापित गंधर्व आहे. मग त्या गंधर्वाच्या अंतकरणातलं कपट सीतामातेच्या ध्यानात आलं आणि म्हणून प्रभू रामानं त्या कपटातून, त्या कावळ्याच्या स्पर्शातून आपल्या दुःखातून निवारण करण्याकरता प्रभू रामाचा धावा केला. रामाला हाक मारला. प्रभुराम सकाळ सकाळी फळं कंदमुळं आणायला अरण्यामध्ये गेले. सीतामातेचा आवाज आल्यावर प्रभुरामाने अरण्यातूनच डोळे मिटले, ध्यानस्थ झाले आणि ध्यानस्थ होऊन ओळखलं की हा काय प्रसंग सीतामातेवर आलाय. देव आहे हो. डोळे मिटल्याबरोबर ध्यानात आलं, अरे इंद्राची सेवा करणारा गंधर्व आहे, वासनेनं प्रेरित झालाय, यानं परस्त्रीला स्पर्श केलाय. म्हणून प्रभू रामानं अरण्यातून जंगलातून तिथंच एक दर्भाची काडी उचलली. त्या दर्भाच्या काडीवर मंत्र मारला आणि मंत्रलेली दर्भाची काडी कावळ्याच्या दिशेने फेकली. कावळ्याचा डोळा रक्तबंबाळ झाला. आज काय कावळ्याला डोळे एकच. म्हणून आज ज्या घरातल्या कर्त्या व्यक्तीला पूर्वजांच्या पिंडदानासाठी विधीला बसावं लागतं यजमान म्हणून, त्या व्यक्तीच्या बोटात सुद्धा अंगठी घालतात. ती कशाची? प्रभू रामाने ज्याच्यावर मंत्र मारला होता ना, त्याच दर्भाची काडी अंगठी म्हणून घालतात, कारण ते स्मरण असावं म्हणून. आजच्या दिवशी सासऱ्यानं दिलेल्या अंगठीला महत्व नाही, काकानं दिलेल्या अंगठीला महत्व, दर्भाची आठवण असावी. आणि मग तोपर्यंत प्रभुराम आले. राग अनावर झाला देवाला आणि प्रभुरामानं शाप दिला, गंधर्वा तो कावळा बनून आलास, परस्त्रीला स्पर्श केलास म्हणून ऐक, मी तुला शाप देतोय. इथून पुढे जर अखिल मानव जातीला तुझा स्पर्श झाला तर विटाळ मानलं जाईल. म्हणून बसलेल्या पैकी जर कोणाला कावळा शिवला तर आपण काय म्हणतो? या पेढ असं आहे का? नाही, अपवित्र आपण मानतो. तो गंधर्व होता, कावळा झाला. महाराज गंधर्वाला पाय धरले, कावळ्यानं पाय धरले आणि प्रभुरामाला सांगितलं, देवा एवढा वाईट शाप मला देऊ नका, माझ्याकडून अजाणतेपणानं चूक झालं. सीतामातेची मला मुळच कळलं नाही, म्हणून मी चुकून माझ्याकडून ते अनावधानानं झालंय, ते पाप झालंय, मला मान्य आहे. पण चूक एवढी मोठी केली नव्हती की एवढा तुम्ही मला शाप द्यावा. दिलेला शाप माघारी घ्या. म्हणजे हा राम अवतार आहे. एकदा भारतातला बाणाचा शब्द गेला की माघारी नाही. तरी गंधर्व पाय सोडना, कावळा पाय सोडना. आणि मग रामानं या शापातून शाप केला, सजीव मनुष्याला जर तुझा स्पर्श झाला तर विटाळ म्हणलं जाईल. आणि एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या पिंडाला जर तू शिवलास तर तो गेलेला आत्मा वैकुंठात माझ्या स्वरूपात जाऊन मिळाला, असा जमलेल्या पाहुण्याला ईश्वरी संकेत मिळेल. तेव्हापासून पिंडाला बोला की, तेव्हापासून पिंडाला मला ऐकायला येत नाही पेटापांच्यामुळे, तेव्हापासून पिंडाला हा कावळा शिवला पाहिजे. आणि कावळाच नाही शिवला तर आता कीर्तनच झाले, कावळा शिवला पाहिजे. कावळा नाही शिवला तर गाय चालते, आणि गायच गावात नसते तर आपल्या जवळचा गाव पाहुण्या रावळ्याचं गाव. माठ्याच्या वाडीला गेलो, एका पाहुण्याचा सावड्याचा विधी होता. बराच प्रयत्न केला पण कावळा शिवणा झाला. मग तास 2 तासानं एक जण म्हणले गाय घेऊन या. साऱ्या मठाच्या वाडीत गेले पण गायच कुठं काय. मग एक वय झालेला म्हातारा माणूस होता. ते म्हणणार राहू दे मोरं कुठं उडत बसता, माणसं टाटून गेली. मग तिथंच वड्यातनं मोळाच्या काड्या आणल्या आणि त्या मोळापासून कावळा त्या म्हाताऱ्यांना बसून तयार केला. आणि मग त्या म्हाताऱ्याने त्या पिंडाला शिवला आणि सगळे माणसाला भराभरा होता. पण कीर्तनकार हा साधा माझ्या ध्यानात आलं, तिथं कुठं गैरी दिसना, कावळा दिसना, माणसं का उठली. म्हणून मी टाचावर करून बघितलं आणि एक जणाला विचारलं, म्हणजे काय पण करायचं? अहो म्हणजे गाय ती गावाला कावळा शिवाला म्हणून मुळाचा कावळा शिवला त्याला आणि उठली माणसं. मग मी जवळ गेलो आणि त्या वय झालेल्या म्हातार बाबाला म्हणलं, बाबा कसं काय माणसं उठली, कावळा दिसना, गाय दिसना? अहो म्हणजे महाराज आता काय म्हणलं, काय करता, माणसं टाकून गेली, किंवा मुळाचा कावळा तिथे चिटकावला म्हणून माणसं उठली. मग म्हणलं असं करून झालं का कावळ्याचं काम? म्हातार म्हणलं झालं. मग म्हणजे एक काम करा, आता तेवढा कावळा माझ्या घरी घेऊन जाऊ. ते म्हणजे तुम्हाला कशाला लागतंय, तुम्हाला कशाला लागतंय काय नाही. म्हणजे कधी कुठे जरी वर्ष श्रासाला सावडायला सांगायला जरी गेलो आणि एखाद्या पिंडाला जर कोणाचा कावळा नाही शिवला तर तुम्ही तयार केलेला कावळा त्याला 1000 रुपये उपयोगी आणि कीर्तनाला 1000 2000 विनोदाचा लाभ सोडून द्या. पण पिंडाला गाय चालत नाही. बाकी मी काय झालं पिंडाला स्पर्श करायला गाय चालत नाही. कारण गायीचं
कोणीच दर्शन घेतलं नाही, येत नाही. गाईचं जर मुखाकडून जर तोंड घेतलं, तोंडाकडून जर दर्शन घेतलं तर ते पाप मानलं जातं. तुम्ही म्हणाला गायीचं दर्शन घेत असताना बारशिव भागात म्हणजे पाठीमागून गायीचं दर्शन घ्यावं, तोंडाकडून जर दर्शन घेतलं तर ते पाप मानलं जातं आणि पाठीमागून दर्शन घेतलं तर महाराज पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेल्याचं पुण्य मिळतं. एवढा मार कवायची होती. म्हणून पिंडाला गाय चालत नाही, पिंडाला बाकी काय चालत नाही. पिंडाला काच स्पर्श झाला पाहिजे म्हणजे कावळ्याचा स्पर्श झाला पाहिजे. आणि जर पिंडाला कावळा शिवला नाही, कावळ्याच्या विधीला धान्याच्या विधीला वर्षश्राद्धाला जर कावळा शिवला नाही तर शास्त्र सांगतं त्या व्यक्तीचा आत्मा हा अतृप्त आहे. या अतृप्त आत्म्याला जर शांती मिळावी असं वाटत असेल तर बिहार राज्यामध्ये गया नावाचं क्षेत्र आहे, त्या गयेला जाऊन पुन्हा पिंडदान करावं. माझे झाले गयावर्जन इथले इतरांची जर पिंडाला कधीच कावळा शिवला नसेल तर बिहार राज्यातल्या गयाला जावं आणि गयेला जाऊन पिंडदान करावं. आता ती कथा तुम्ही कधीतरी ऐकली असेल. गयापूर नावाचा राक्षस होता, उजव्या पायावर 1000 वर्ष उभा राहिला, ब्रह्मदेव प्रसन्न झाला, ज्या अंगाला शिवल त्याला वैकुंठात जागा दे. शेवटी ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिला, जा जो कुणी तुला स्पर्श करेल त्याला वैकुंठात जागा मिळत. आणि शेवटी चांगली माणसं वैकुंठात गेली. शेवटी मरताना स्वतः देव आला, उजव्या पाय गयासुराच्या छातीवर दिला. गयासुर असला म्हणजे तेव्हा काय मागायचे का? गयासुर म्हणला माझ्या देहाच्या राग होणार. आतापर्यंत पापी लोक माझ्या अंगाला स्पर्श करायचे आणि वैकुंठात जायचे, मी मेल्यानंतर पाप्याला मुक्ती कशी मिळेल? म्हणून जिथं मला झोपवलंय त्या जागेला माझं नाव दे. म्हणून गया झोपवला म्हणून त्या जागेला गया हे नाव दे. तिथं एका विष्णुपदाची निर्मिती झाली. तिथं एक विष्णुपद विष्णू तीर्थ आहे. तिथं उजव्याच पायाची म्हणजे एकाच देवाच्या पायाची पूजा केली जाते. म्हणून सावड्याच्या विधीला, दहाव्याच्या विधीला, वर्षश्राद्धाच्या विधीला जर पिंडाला कावळा शिवला नाही तर घरादाराने पुन्हा गयेला जावं आणि तिथं पूर्वजांचं पिंडदान करावं. इतकं अवघड आहे वर्षश्राद्ध. आता ह्या सगळ्या प्रक्रियेत फुलफुल बसलं जाऊ द्या मुर्द्या, सांगायचा आमचा धंदाच आहे, ऐकायचं तर नाही ऐकायचा तुमचा. काय उलट आम्ही काहीतरी वेगळं सांगावं, कारण पुन्हा आम्हाला गिराईक लागावं म्हणून एवढं सगळं सांगावंच लागतं. एवढा बारकावा सांगावंच लागतं नाही का? पण ते ऐकणं आणि ते आचरणात आणणं तितकं महाराष्ट्र पण कठीण आहे. असो, झालेली सेवा आमच्या या गायकवाड परिवाराचं स्नेह आणि त्या परिवाराची महाराज माय माऊली त्या कुटुंबाची सावली जाऊन आज आनंदामध्ये विलीन झाली. त्या पवित्र असणाऱ्या मातृत्वाला शिरसाष्टांग दंडवत करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या पश्चात असणारे त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, त्यांच्या नाती, या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. तसं बघायला गेलं तर आजीच्या सारखा करारी स्वभावाचा माणूस मी तर कुठं बघितलं नाही. कारण माझं आज लय जवळ असल्यामुळे मी अनेक वेळा आलो. हो, गेटच्या आत याचं म्हणलं तर 10 वेळा विचार करावा लागायचा, प्रश्नाला उत्तर देता येतं आपल्याला. कधी काय म्हातारे प्रश्न विचारेल काय सांगता येत नाही. इतका कडक स्वभाव होता अशी या सगळ्या सोडून आनंदामध्ये विलीन झाली. तसं बघायला गेलं तर राजेचं त्यांच्या भावंडाचं सगळ्यांचं भाग्य आहे की खूप वर्ष महाराज आईची सेवा करण्याचं भाग्य यांच्या वाट्याला आलं. नाहीतर महाराज कित्येक महाराज लेकरं असे आहेत की त्यांना आईबापाची सेवा सुद्धा करायला मिळत नाही. पण त्यांच्यापेक्षा आपण बुधा आहे महाराज. म्हणून जेवढा आपल्या नशिबात होतं तेवढी सेवा करायला आपल्याला संधी दिली. पण एखाद्याच्या त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्णग्राम ज्ञानेश्वर माऊली. Ah
सांगितलं तसा चालून त्याचा अर्थ आहे असं माझं अजिबात मत नाही. योग्य असेल सर्व संतांची कृपा आहे, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे दिलेले हे समाज पण सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी कृपया देवा या वटा करावा अभिर झाले शहरापर्यंत तुकोरांचे जन्म समर्पित करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेतो. त्या गायकवाड परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आपलेष्ट जण परिवार बहुसंख्येनं आला आणि गेली 15-20 दिवस झाले, गेली महिना 1.5 महिना झालं जागेत जेवढ्या जागेत बसत का मंडळ कसं करावं लागेल, पाऊस साधतील का, सगळं मनासारखं झालं. हे बघा अंतःकरणापासून जर असं तर विघ्न कधीच याचा अनुभव तुम्ही पावली घेतलाय आणि आज सुद्धा तुम्हाला अनुभव मिळाला. पुन्हा एकदा या परिवारावर प्रेम करणारी सगळी मंडळी तुम्ही बहुसंख्येनं आला. आता ज्यांना लवकर आले जागा बसायला मिळाली त्यांना आतमध्ये जागा मिळाली. असे कित्येक लोक परिवारावर प्रेम करणारे लोक असतील की ज्यांना आतमध्ये येण्यासाठी सुद्धा जागा मिळाली बाहेर उभं राहून विचारे ऐकत असतील. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि आदरणीय दादा तुमच्या मनाची इच्छा पूर्ण केली राहायला नको नाही का. मी सांगितलं अनुभवाला आपण नाही घेतला दादाची इच्छा पूर्ण केली. कारण जसं दाजी माझ्या रोजच्या उठण्यात तसं दादा सुद्धा पहिल्यापासून कायम माझ्या कीर्तनाला असायचं. तर त्याची प्रकृती आपलं दादांचा मार्ग फार म्हणतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आमच्या हरिभक्त मंडळी आणि या दोघांनी पहिल्यांदा माझ्या कीर्तनात पाठवून वाजवलं म्हणून तुम्ही आयुष्यात किती मोठं होताल हे मला माहीत नाही. पण पहिलं कीर्तन कुठं वाजवलं असं जर तुम्हाला विचारलं म्हातारपणा तर तुम्ही ध्यानात ठेवा. मी तुम्हाला कारण लावलं पहिला पप्पा माझ्या हा तेच की सांगतो मला तेच पुढं सांगायचं. हा फौजी आपण बाबूसाठी 500 रुपयाचे बक्षीस दिलं अतिशय गोड हात आहे तिच्याकडे गोड हात आहे आणि आपली घरातली पोरं तयार झाली पाहिजे. कुठपर्यंत वनबळीची माणसं आणायची. आता इथून पुढं आहे लाखांना पैसे येतात ते महत्वाचं बाकी डबल आहे का. इथून पुढं आयुष्यात जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर लाखो रुपये हा बाबू मिळवत पण दिलेले 500 रुपयाचं बक्षीस मात्र कोट्यावधी रुपयाच्या ठीक आहे लक्षात. म्हणून पहिलं बक्षीस आणि पहिलं कीर्तन आयुष्यात कधीच विसरायचं नाही. कारण मी पहिलं कीर्तन विसरलो मी सांगून टाकलं ना मगाशी. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन दाजींचं सुरुवात केलं आणि ह्या दोघांनी पहिलं कीर्तन त्यांच्या साक्षीने केलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यांना घेऊन पहिलं कीर्तन केलं की माणूस लय मोठं होतं. कारण माझा अनुभव आहे ना तसा. एक वेळा असा येत होता आम्ही दोघं जण टेम्पल बसतो ना 3 चाकाची टमटम आपण कीर्तन सोडून दोन एकच वाक्य बोल दोघं जर आम्ही घाटातनं चाललो तर कोण करायचं ते घेऊन आहे किंवा घेऊन म्हणून त्यावेळेला एक अशी चर्चा निघाली की मी आपल्याला दाजीला सांगायचो म्हणजे दाजी आपल्याला कीर्तनाच्या जोरावर एक वेळ अशी येईल की आपण टॉयलेट बाथरूमला आंघोळीला जरी गेलो तरी आपल्याला फोन आणि ती वेळ आता आली. ती वेळ आता आली. म्हणजे महाराज प्रामाणिक जर कष्ट केलं तर आयुष्यात महाराज कधीच माणूस मागवून बघत नाही. फक्त निष्ठा असावी प्रेम असावं. शेवटी ज्याचा त्याचा प्रपंच आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही कसं जगायचं कसं वागायचं कसं राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मात्र प्रामाणिकपणाला मात्र महाराज शेवटी एक ना एक दिवस यश येतच असतं. शेती असू दे धंदा असू दे व्यवसाय असू दे काही असू दे त्याच्यावर आपलं प्रेम पाहिजे एवढंच मला सांगायचं. पुन्हा एका सगळ्याचं दर्शन आणि फुलाच्या आपल्यासाठी सगळ्यांनी उभं राहायची सगळ्यांना विनंती करतो. घरात पुढे आम्ही जातो तुम्ही कृपा
गणपतीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हात मिळवून घे राजा. विठ्ठल जय जय तुका म्हणे आता उडाली बदलली पाहिजे सहज या संतांची आहे.